पुण्यामधल्या अश्लील कृत्याच्या प्रकरणी आरोपी गौरव आहुजाला 1 दिवसाची पोलीस कोठडी तर आरोपी मित्र भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील खटला पुढील सुनावणीपर्यंत केज न्यायालयामध्ये होणार। एसआयटीच्या अर्जावरती न्यायालयाचे आदेश पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे। सतीश भोसलेच्या साडूच्या विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। खेडकर कुटुंबियांकडून 1 कोटी रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस। उद्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। एमएमआरडीएवरती गंभीर आरोप करणाऱ्या सिस्त्रा या फ्रेंच कंपनीनं हायकोर्टामधील याचिका मागे घेतली। हायकोर्टाच्या निर्देशानुसार म्हणणं ऐकून घेण्यासाठी समितीची स्थापना। याचिका प्रलंबित ठेवणं योग्य नसल्याचं कंपनीकडून स्पष्टीकरण। बुलेट ट्रेनच्या मार्गामध्ये अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवरती ठाणे महानगरपालिकेची कारवाई। शीळ परिसरामध्ये पालिका उपायुक्त मनीष जोशी आणि ठाणे महसूल टीमच्या माध्यमातून कारवाई सुरू। अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे धार्मिक संस्थानाची ही शेतजमीन बिल्डर्सच्या घशात ओतण्यासाठी कार्यरत। महाराष्ट्र मंदिर महासंघाचा आरोप। सोमेश्वर धार्मिक संस्थानाच्या शेतजमिनीचं 960 रुपयांमध्ये विक्रीचा तहसीलदारांनी आदेश दिल्याचा आरोप। जेजुरी गडावरती जाणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू। यापुढे मंदिरामध्ये दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक असेल। जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय। वेरूळ लेण्यांमध्ये तथागत गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरती किरणोत्सव। गुरुवारी सूर्यास्ताच्या वेळी किरणोत्सवाचा अनुभव। गुहागरच्या अडूर गावामध्ये श्री सुंकाई देवीची मानाची होळी। होळीच्या भोवती मानकरी धावतात तर त्यांना पकडण्यासाठी एकटा संकासूर हा आगीमधून आणि निखाऱ्यांमधून धावत असतो। मुंबईवरती पाणी कपातीची टांगती तलवार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 48% इतकाच पाणीसाठा। पाणी कपातीचा निर्णय या आठवड्यामध्ये घेतला जाण्याची शक्यता। मध्य रेल्वेच्या सीएसएमटी दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या 6 टर्मिनल्सवरती प्लॅटफॉर्म तिकीट बंद। 16 मार्चपर्यंत होळीच्या निमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेता प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय। मेट्रो 1 कडून गर्दीच्या वेळी वर्सोवाऐवजी घाटकोपर ते अंधेरीपर्यंत मेट्रो सेवा चालवण्यासाठीची चाचपणी। गर्दीच्या वेळी 2 तासांसाठी 3 मेट्रो मार्ग 2 मेट्रो या घाटकोपर ते अंधेरीपर्यंत चालवून फेऱ्या वाढवण्याची चाचपणी सुरू। वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीमध्ये डाळी आणि कडधान्यांची आवक वाढली। त्यामुळे भावांमध्ये काहीशी घसरण। किरकोळ बाजारामध्ये तूर डाळ प्रति किलो 160 ते 200 रुपये। हिरवा वाटाण्याची 250 रुपये किलोनं विक्री। गुगलने प्ले स्टोअर वरून 180 पेक्षा अधिक ॲप्स हटवले। या ॲप्समध्ये मोठ्या प्रमाणावरती जाहिरात फ्रॉड स्कीम सुद्धा आढळल्या आणि यामुळे कंपनीने हे ॲप्स प्ले स्टोअर वरून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय। नाशिक शहर ई-केवायसी मध्ये अव्वल। आतापर्यंत 79.2% ई-केवायसी पूर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।